बारामतीच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध असणारे राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार अजितदादा पवार साहेबांना विनंती आहे, दादा आपण कृपया या ठिकाणी आम्हाला मार्गदर्शन करावं। आदरणीय दादा। आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस जी, मंत्रिमंडळातील आमचे सहकारी दिलीपराव वळसे पाटील, उदय सामंतजी, प्रभात लोढा, विधान परिषदेच्या उपसभापती नीलमताई गोरे, माननीय पवार साहेब, सुप्रिया सुळे, विधिमंडळातील माझे सहकारी दत्तात्रय भरणे, अनेक अधिकारी इथे उपस्थित आहेत। सर्व अधिकारी वर्ग, विविध राजकीय पक्षामध्ये काम करणारे उपस्थित असणारे सर्व सहकारी, बारामतीतील प्रतिष्ठित नागरिक, माझ्या पुणे विभागातून आलेले बाहेरनं सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, सुरुवातीलाच आपला सगळ्यांचा लोकप्रतिनिधी या नात्याने राज्याच्या मुख्यमंत्री पदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच एकनाथराव शिंदे बारामतीमध्ये येत आहेत। मी शिंदे साहेबांचं, देवेंद्रजींचं, दिलीपरावांचं, उदयजींचं, मंगलप्रसाद लोढाजींचं आणि नीलमताई गोरे या सर्व मान्यवरांचं बारामतीकरांच्या वतीनं मनापासून स्वागत करतो। माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब, राज्यसभा सदस्य, कृपया आपण या ठिकाणी मनोगत व्यक्त करावं। राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, अजित पवार, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील, असा हा जो सोहळा आहे, त्या संबंधीचे जे मंत्री आहेत, मंगलप्रसाद लोढा, या ठिकाणी उपस्थित असलेल्या डॉक्टर नीलम गोरे, खासदार सुप्रिया सुळे, व्यासपीठाचे सगळे मान्यवर आणि उपस्थित सहकारी बंधू भगिनी, माननीय मुख्यमंत्री आणि त्यांचे सगळे सहकारी आणि तुम्हा सगळ्यांचं विद्या प्रतिष्ठानच्या वतीने स्वागत करणं याचा मला मनापासून आनंद आहे।